महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची
हाची दुष्काळ तयाला तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ हाची दुष्काळ हाची दुष्काळ
हाती दुष्काळ दयाला हाती हाती दुष्काळ दयाला हाती दुष्काळ हाती हाती दुष्काळ दयाला हाती दुष्काळ हाती दुष्काळ दयाला होर प्रेमाचा भुकेला होर प्रेमाचा भुकेला होर प्रेमाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्व संत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा धनजकर फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल
आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे. माझ्याकडे पहा. कोणाचा निरोप आहे बोला की माझ्याशी. तुकोबारायांचा. कोणाचा माय? तुकोबारायांचा. तो फार लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे गड्या धनजकर, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं धनजकर. महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी ना गड्या मायबाप, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकारानं तुम्हाला रडवलं जरी ना, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे धनजकर. कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे माझ्या. दुसरा मुद्दा असा आहे धनजकर, मीही प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही बालाजी महाराज. तसं मी तुमच्या आशीर्वादानं प्रामाणिक महाराज अरुणदादा आश्रम बाबा, मी प्रमाणाच्या बाजूला बोलतच नाही. त्याचं कारण असं आहे गड्या मायबाप, महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा. ढाली गुरुजी काय असावा? पुरावा. रविदादा लकडे बाबा काय असावा? गोविंद बाबा पुरावा. आणि नसेल पुरावा तर महाराज पुरावा. सरळ आहे ना त्याचा अर्थच. पण धनजकर प्रमाणाचा दिला पुरावा, मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा, मग ऐकणारा पुरावा. पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा? किती गोड भाषा आहे ना तुकोबारायांची. महाराज म्हणतात कीर्तन हे टाइमपास नाही, किती पवित्र साधन आहे. कीर्तन चांग कीर्तन ते कीर्तन आहे. मग काय निरूप आहे तुकोबारायांच्या आजच्या अभंगाच्या द्वारे? तुकाराम महाराज भगवंताच्या आवडीचा महिमा सांगतात आजच्या अभंगाच्या द्वारे. काय आवड आहे भगवंताची ऐका ग माय. एक भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली शबराची कन्या, तिचं नाव शबरी. एवढी शबरी घरी घेऊन जायची ताई आजच्या कीर्तनातली बरं का माय. आणि ती शबरी तुमच्या मुलींना तुमच्या सुनांना ती शिकवायची रोजच्या नित्यप्रमाणे. नुसते कीर्तन ऐकायचे नाही, आमच्यात बदलले महत्वाचं. भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली शबरी, पण महाराज म्हणतात त्या शबरीच्या हातून तिचे उष्टीबुरू जगाच्या मालकानं खाली दिलं. विचारलं तुकोबाराया असं काय दिलं त्या शबरीनं भगवंताला? बस महाराज म्हणतात हृदयातून शुद्ध प्रेम दिलं त्या शबरीनं. आणि ऐका रे धनजकर, महाराज म्हणतात तो देव सुद्धा त्याचाच भुकेला आहे. थोर प्रेमाचा, तो प्रेमाचा भुकेला आहे तुकोबाराय सांगतात. नव्हे नव्हे त्याला दुष्काळ सुद्धा प्रेमाचाची. हाची दुष्काळ तयार. फरक एवढा आहे धनजकर, आपल्याला पाण्याचा दुष्काळ आहे आणि त्याला प्रेमाचा दुष्काळ आहे. त्रेतायुगातला दृष्टांत दिला अभंगाचा पहिलं चरण. एक त्रेतायुगातला दृष्टांत दिला शबरीचा. आता एक द्वापार युगातला दृष्टांत दिला. तो तुम्ही लक्षपूर्वक आहे का माझ्या सुदाम देवांना, माझ्या भावांना? भाग्यवान गड्या तुम्ही धनजकर. मला आल्याबरोबर एवढा अभिमान आनंद वाटला ना गड्या, का तुमचे सर्व गावचे तरुण एकत्र आहेत याचा मला खूप अभिमान आहे. मस्त वाटत. आमच्या रविदादाला माहिती नाशिक जिल्ह्यात, मी जाऊन सांगेल गड्या. खरं तर कीर्तनकाराचं स्वागत कसं करावं जाऊन पाहायचं असेल तर जा नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुका आणि धनज गावाला जायचं. काय परमार्थाचा आनंद आहे.
आजच्या कीर्तनातले थोडा सुरेंद्र अजून कमी करा. सुदाम देव घरी घेऊन जायचे. पोहे सुदाम देवाची. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले सुदामा नावाचे ब्राह्मण. पण महाराज म्हणतात फकी मारी कोरडीची. तुकोबराया काय दिलं सुदाम देवानं? बस तेवढं प्रेमच दिलं. पण तो त्याचाच भोग केलाय, थोर प्रेमाचा. मग धनजकर, तुम्हाला सुदाम देवासारखं भगवंताला प्रेम देता आलं ना, बरं का माय, शबरीसारखं प्रेम जर तुम्हाला देवाला देता आलं ना, तर माझा जगाचा मालक बघत नाही तुमची भक्ती कशी आहे म्हणून. तुम्ही जे खाण्याकरता देणार आहे ना, न म्हणे उच्चेष्टा तवा थोडे. नॉर्मल टच ठेवायचा सुरेंद्र फक्त दादा, भाऊ नॉर्मल टच. मला स्वर गेला का? हां बस. मी जरा स्वरातला गडी काय करता आता, जसे इथं हे सगळे स्वर ब्रह्म आहेत मस्त बघे, स्वरमूर्ती. आज आज आनंद आहे खूप. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, आणि तुका म्हणे भक्ती पुढे. अशी पवित्र भक्ती असेल शबरीसारखी, सुदाम देवासारखी ना, काय नाही पाच जगाचा मालक. थोर प्रेमाचा बुकीला हाची दुष्काळ तयाला. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सभेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हृदयाचा म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, गो ब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, अधिकरून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र धनज. काय निमित्त आहेत आपल्या कीर्तन सप्ताहाचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लोकडेश्वर महाराज मूर्ती प्राण स्थापना गेली 24 वर्षाची परंपरा आहे. तुमच्या सप्ताहाला, तुमच्या नामयज्ञाला, भगवंताच्या या मंदिराचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा तुम्ही सप्ताह साजरा करता. दंडवत आहे तुम्हाला मस्त बाकी. आजच्या पवित्र कीर्तन साथे करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबरांच्या इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावरती अखंड एका बोलाची साधना करून श्री महाराज आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. कसं मृदंग ऐकून मृदंगालाही आराम मिळत असेल आणि तुमच्या आमच्या कानालाही आराम मिळतो, असे आसाराम महाराज. वा, बहुत बढिया. दंडवत महाराज तुम्हाला. आम्हाला सकाळ उठा अरुणोदय प्रकाश झाला. आम्हाला ती अवस्था जी सांगितली ना, उठा अरुणोदय, असं वाटतं की आम्ही आमच्या अरुण दादाचा पखवाज ऐकला की आमच्या जीवनामध्ये प्रकाश पडला काय जणू काय आपल्या जीवनामध्ये. श्री महाराजांना दंडवत करतो. दोन्ही मृदंग वादकांना दंडवत आहे. अत्यंत संगीताचा पगडा, स्वराचा पगडा, जशी ढाल असते ना, ढाल, आवाजाचा बादशाह आदरणीय आमचे ढाले गुरुजींना दंडवत करतो मस्त. नाशिक जिल्ह्यातील अत्यंत गोड एक रत्न, मालेगाव तालुका, ज्ञानोबरांनी दिलेलं अत्यंत एक गुण, अत्यंत गोड सरस्वती, ज्यांच्या ओठावरती, ज्यांच्या कंठामध्ये अत्यंत गोड कीर्तन करतात, आमचे रवी बाबा पवार. श्री महाराजांना दंडवत करतो. आदरणीय आमचे या परिसराचं भूषण असणारे लकडे गुरुजी, श्री गुरुजींना दंडवत करतो मस्तपैकी. आदरणीय गोविंद बाबा, तुम्हाला दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले अत्यंत महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार आदरणीय आमचे उद्धव बापू पवार, श्री महाराजांना दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले अत्यंत गोड कीर्तनकार माऊली महाराज, श्री महाराजांना दंडवत करतो. विनेकरी दादा, तुम्हाला दंडवत. दोन्ही सोबदार, या सोबदारांकरता एकदा जोरदार टाळी वाजवत असतो. काय आनंद आहे गड्या मस्त. बालाजी महाराज, तुम्हाला दंडवत. माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो. माझ्या दादांना तुम्हाला दंडवत करतो. माय तुम्हाला दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत. दादा तुम्हाला दंडवत मस्त बघ. आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे महादेवराव पाटील यांच्या माध्यमातून आलेला सेवेचा योग आहेत. आल्याबरोबर त्र्यंबक दादांच्या घरी अत्यंत गोड संत भोजन झालं मस्त बाकी. खूप छान. 1 तास शिल्लक की माझ्याकडे फक्त तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आणि तुकोबरा आजच्या अभंगाच्या द्वारे भगवंताच्या आवडीचा महिमा सांगतात. मी 3 आवडी तुमच्या समोर ठेवणार आहे. एक आहे जीवाची आवड, एक आहे संताची आवड, आणि एक आहे देवाची आवड. मला देवाच्या आवडीपर्यंत जाऊन पोहोचवायचं आहे तुम्हाला. मग जीवाला काय आवडतं? 1. संतांना काय आवडतं? 2. आणि देवाला काय आवडतं? 3. विठ्ठल विठ्ठल. पहिला विषय जीवाचा. काय आवडतं या जीवाला?
महाराज म्हणतात या जीवाला तेच आवडतं. वाढावे संत असं कुठं मोठं पाऊस पाडल्यासारखं असं हृदयापासून वाजवायचे असं जोरदार जोरदार असा जीवाला आवडतं. वाढावे संतान जीवाला हेच आवडतं. दोनाचे चार व्हावे. माझी भाषा लक्षात येते ना तुम्हाला, नाशिकची भाषा. दोनाचे चार, चाराचे आठ, आठाचे बस झाले. आता येल मांडवावर जाऊ वाटतो जीवाला. मांडव मोडून जातो पण जीवाची आवड काय संपत नाही. महाराज म्हणतात अजून काय आवडतं जीवाला. ल्यावे काव्य बरे असावे ल्यावे. जीवाची आवडीचा विषय चालला. ल्यावे चांगलं लय आवडतं म्हणजे चांगले कपडे घाला वाटतात माणसाला ना. आणि धनजकर या हाडामासाच्या देहाला काय किंमत नाही राजे. याच्यातल्या ब्रह्मचैतन्याला किंमत आहे. थोड्या दिवस आयुष्य जगायचे पण फार मस्तीत फार आनंदात चांगले कपडे घालायचे. पण काही लोक लय दलिंदर पाहुणे आले तरी फाटेल कपडे घालणार. जसं आका दुष्काळ आपल्या बोकडी पडेल. चांगले कपडे घातले पाहिजे. थोड्या दिवस जीवन जगायचं रे. आयुष्यच किती. चांगले कपडे घातले पाहिजे बरं का ताई. चांगली साडी घ्या ग माय. असा डोक्यावर पदर घेता आला पाहिजे. थोडा सुरेंद्राचा नॉर्मल आवाज कमी. असा डोक्यावर पदर घेता आला पाहिजे ना. हां हवा खूप छान. हे बघा ह्या जुन्या मावल्या बघा MS 85 MS 70 म्हणजे 70 वर्षाच्या 75 वर्ष ह्या जुन्या मावल्या आहेत ना. यांच्या डोक्यावरला कधी पदर पडणार नाही का. जुना काळ लई श्रीमंतीचा होता. वागण्यात रुबाब होता, बोलण्यात राहण्यात रुबाब होता. रुबाब होता, रुबाबाचं जीवन होतं. आता काय रुबाब नाही राहिला काय नाही. अख्या संस्कृतीचा बठ्ठ्याबोळ झाला सध्या. त्याचं कारण असं असा नवीन सून जर नांदायला आली ना, नवीन सून ती सून सुद्धा सासूला मम्मी म्हणायला लागली. तिचं बाडगं आणायला पाहिजे. आणि तुम्ही खुशाल ऐकून घ्या त्या मावशी हो. उद्यापासून जर तुमची सून मम्मी म्हणली तर अशा बांगड्या सावरायच्या. ऐकून राहिल्या ना माहिती तुम्ही. अशा बांगड्या सावरायच्या मागं आणि तुमच्या सुनाला विचारायचं बाई तूही मम्मी म्हणती, तो नवराही मम्मी म्हणतो, मग तुमचं नातं काय, तो गोळ्या संपल्या का काय म्हणा. अशी डोक्यावर पडल्यासारखी काय वागू राहिली म्हणत. जपलं पाहिजे. चांगले कपडे घागत आहे. एक भावाचं नातं म्हणून सांगतो माझ्या बहिणीनं. येणारा काळ लय वाईट चालला रे धनजकर. आज जेवढ्या पोरी भंगार कपडे घालायला लागल्यात ना तेवढी पोरं सुद्धा नाही घालत. येणारा काळ एकटा वाईट येत चालला. येणारा काळ एकटा वाईट येत चालला. जपलं पाहिजे. आम्ही का तळमळीने सांगतो ताई मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. 6वीला जातीत माझी मुलगी. 6वीला जातीत माझी मुलगी. मामाच्या घराला गेली ना. आमच्या रविदादानं भजन केलेले जन्माच्या टायमाला. मामाच्या घरी जर गेली तर सांगते मामा चांगले कपडे घ्या. हाफ बाईचे कपडे आमचा बाबा घालू देत नाही. मी कसे घालू देईल. संस्कृती जपणं आपल्या हातात आहे. जबाबदारी नुसतं जगाला काय सांगू नये. ताई तुम्ही चांगले कपडे घातले. जर आमची बहीण जर गल्ली ना चांगले कपडे असले तर लोक म्हणतात कोणाची लेके रे काय सुंदर कपडे घातलेत पोरीनं. काय संस्कार आहे घरामध्ये. माय तुमची लेक नांदायला जरी गेली ना सासरी आणि जर पुरीचा डोक्यावरला जर पदर पडला नाही तर लोक म्हणतात कोण्या पाटलाची घरची सुने रे. काय संस्कार आहे. पुरीचा डोक्यावरला पदर नाही पडत. काय माय बापानं माहेरी गोड संस्कार केले. माहेरात केलेले संस्कार ताई तुमच्या पोरीला सासरी सुद्धा काम येतात. म्हणून चांगले संस्कार करा. विठ्ठल चला जीवाची आवड यावी. चांगलं लय आवडतं ना. अजून खावे. खाणं आवडतं माणसाला. ए धनजकर जोपर्यंत चांगलं खातात तोपर्यंत चांगलंच खा. माझं बोलणं कळेल का नाही सांगता येत तुम्हाला. नाही तर काय काय लोक असे नंगाट भेटतात ना ढाले गुरुजी
70 वर्षाचा माणूस आला बा पाया पडायला कीर्तन संपल्यावर. बाबा जय हरी. म्हणलं जय हरी. बाबा आपल्याला माळ घालायची. मी म्हणलं घालू ना बाबा. म्हणलं बाबा वय किती सध्या? बाबा 70. म्हणलं बाबा मग 70 वर्षाचं आयुष्य झालं आजपर्यंत माळ घालावंच वाटली नाही? अजिबात नाही. म्हणलं मग आज का वैराग्य झाला बा तुम्हाला आजच माळ घालावं वाटेल? त्याचं कारण आहे म्हणे बाबा. म्हणलं काय? आता चावत नाही. अरे तुला काळ चावायची पाळी आली रे येड्या. आता कधी माळ घालणार रे बावळे? आयुष्य संपायची पाळी तरी चावायची भाषा करतो. आहार चांगला असावा. तुकोबारांची भाषा सांगणार आहे मी त्याला. युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी नसावी बासर निद्रा हो भाषा. पण जीवाची आवड चालली. ल्यावे खावे. आज महाराज म्हणतात वाईट खाणं बरं वाटेल तुम्हाला. मांस खाता हंस करी जोडून वैरी टिवेला. अरे विषयाचे सुख येते वाटे गुडन पुढे अवघड यमदंड. पण जीवाची आवड चांगली आहे. ल्यावे खावे बरे. बरं असं वाटतं ना. बरं म्हणजे सुखी. पण धनसगर या जगामध्ये कोणी सुखी राहत नाही. चिकनगुन्याला कोणी आमंत्रण देत नाही. पण आल्याशिवाय ज्याचं तोंड पाहिल्याच्या नंतर दिवस चांगला जात नाही तो सकाळी 7ला जी हरी घातल्याशिवाय. आपल्याला वाटतं नको बा त्याचं तोंड पाहिलं. त्याचं तोंड पाहिलं तर अख्खा दिवस बोर जातो. नको त्याचं तोंड पाहिलं. तो ह्या गल्लीने येतो ना आपण ह्या गल्लीने जाऊ. तो 3ऱ्या गल्लीने भेटतो. राम राम. असंच महाराज म्हणतात ल्यावे खावे बरे असावे सदैव ह्याची करी हाव. रात्र जरी गेली तरी जीवाची आवड संपणार नाही. चला एक आपल्याला संताची आवड पाहिजे. विचारलं ज्ञानोबराला माऊली काय आवडतं? एक आवड सांगितली. माझ्या जीवीची आवड. माझे जीवेची आवडी. माझे जीवेची आवडी. पंढरपुरा 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 नेईन गुडी. पांडुरंगी मनरम गोविंदाचे गोविंदाचे सांगितले ज्ञानोबराची. आता ऐका ज्ञानोबरा अजून एक आवड सांगतात बरं का स्वतःच्या जीवनात. तुझी आन वाही
मजा आहे आजच्या कीर्तनाला. पण एवढं तुम्हाला वाटतं एवढं सोपं नाही बरं का राजे होई. कधी कधी लोक किंमत करतात. लोक म्हणतात 2 तास मृदंग वाजवला वा महाराजांनी 5,000 घेऊन गेला आणि मोठ्या गाडीत घेऊन गेला. तू एखाद बोल वाजवून पाय भाऊ काय गुदगुले होते म्हणून. लोक म्हणतात 2 चाली म्हणले बा महाराज 7,000 घेऊन गेले आणि मोठ्या गाडीत गेले. एखादी चाल आपण म्हणा एक्स्ट्रा 1000 घ्या नाही जमत ते. दादा तुम्हाला आजच्या यांच्या प्रारब्धातला पैसा दिसत असेल. लोक म्हणतात लय मजा आहे महाराज लोकांची. यांच्या प्रारब्धातला पैसा आज तुम्हाला दिसायला लागला. पण दादा गुरुजीकडून एक बोल घ्यायचा एकच. तिरकट तख्ता. हा तिरकट तख्ता नावाचा बोल घ्यायचा. रात्री 9 वाजल्यापासून तर पहाटे 4 वाजेपर्यंत इंद्रायणी मातेच्या तीरावरती एकच बोलाचा रियाज करायचा. थंडी असते थंडी धनस्कर. थंडीच्या काळामध्ये रियाज करावा लागतो. रात्री 9 ते पहाटे 4 किती तास झाले मला सांगाल गाड्या तुम्ही. 7 तास झालेत ना. 1 तास झाला ना का ही बोटं फुटल्या जातात. हळूहळू रक्त यायला सुरुवात होतं. ते रक्त कधी आपण पाहिलं नाही त्यांच्या हाताचं म्हणून आपण किंमत करतो. ते रक्त फक्त माझ्या ज्ञानोबारायांनी पाहिलं आणि एवढा चांगला गुण त्यांच्या अंगामध्ये दिला. कोणाची किंमत नका करत बसू. अरे त्या मंत्र्याचा काही कोटीनं घोटाळा चालला तिथं नाही कोणी बोलत. झालं एखादं ज्ञानोबारांच्या कृपेने एखादं लेकरू श्रीमंत होऊ दे की त्याला. लोक जळतात रे. लोक जळून काय होत नाही दादा. जळून काय होतं. लोक म्हणतात तुझे एवढे पैसे घेऊ दे त्याच्या प्रारब्धात ती. जळत नका बसू. आशीर्वाद जळून काय होतं. हे मी माझ्या अरुण बाबावर जळवलो आश्रम बाबावर जळवलो माझ जळून एकच होईल राख. मग जळण्यात काय माझा आनंद घेतला पाहिजे. तुम्ही टाळी वाजवायची म्हणजे त्यांना आशीर्वाद द्यायचे. अजून आम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं पाहिजे ना. तुझी आन वाहीन गा देवराया बहु आवडशी जीवापासून. एक ज्ञानोबरायांची आवड तुकोबराया सांगतात. आवडे निरांतर तुळशी हार गळा आवडे निरांतर पाहीन श्रीमुख तुका म्हणे माझी आवडी ही रूप गोजिरे पाहता लोचन. आपण मी जीवाच्या आवडीचं प्रमाण सांगितलं तुम्हाला. 1 संताच्या आवडीचं प्रमाण सांगितलं. 2 आता नाथ महाराज देवाच्या आवडीचं. आवडे देवासी तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी जगाच्या मालकाला माझ्या डाले गुरुजीचा आवाज आवडला असेल बरं. काय प्रमाण तो ठेवण मस्त बाकी. आता मला नाही म्हणता येणार गुरुजी आता पण मी जपून ठेवेल आणि मी ती
मला रवी गुरुजींना दिलेला प्रसाद आहे माझ्या जीवनामध्ये. मला कधी कधी मी एखाद्या वेळेस तालातून गेलो तर मला म्हणायचे, अरे श्रावण मी तुला शिकवतो. एखाद्यानं दिलेला आशीर्वाद आहे तो कधी जीवनात विसरायचा नाही, आणि जो विसरला नाही ना त्याला ज्ञानोबारायला मोठी करत असतात. आवडी देवाशी नाथ महाराज म्हणतात, काय आवडतं देवाला, काय आवडतं? आवडे देवाशी तो ऐका प्रकार आणि नामाचा उच्चार. अरे जो रात्रंदिवस नामाचा उच्चार करतो ना तो देवाला आवडतो महाराज म्हणतात. आणि नामाचा उच्चार करून करतो नामधारक. आता नामधारक म्हणलं का गुरुजी लोकांना दुसरा संप्रदाय आठवतो. लोक म्हणते तो नामधारक आहे ना तो दुसऱ्या संप्रदायाचा आहे. आता तुकोबरांची भाषा सांगतो बरं का, बालाजी बाबा बाबा किती गोड. तुकोबरा स्वतःला कीर्तन केशरी म्हणते नाही, कीर्तन सम्राट म्हणते नाही, पण एक स्वाभिमानाचं पद तुकोबरा स्वतःला लावतात. आलो म्हणले तुका मी नामाचा धारा, आम्ही नामाचे धारक, 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 धारक, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार सर्व भावे विठ्ठलाचे प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण, लगे जाणावे नेनावे, लगे जाणावे नेनावे, आपल्याला सुद्धा नामधारक झाल्याशिवाय मरायचं नाही. एक दिवस जाणं आहे आपल्याला ना, नामधारक होणं जायचंय. का? हे देवाला आवडतं म्हणून. बरं का, काय आवडतं देवाला? तुळशी माळ गळा असं म्हणले का हो नाथ बाबा? गंडे तोडे गळा, गंडे तोड्याच्या विरोधातला महाराज बरोबर बुवा. नेनती काही टाना टोना नामस्मरण. मी जीवाच्या आवडीचं प्रमाण सांगितलं, मी संतांच्या आवडीचं प्रमाण सांगितलं, मी देवाच्या आवडीचं प्रमाण सांगितलं. पण आजच्या अभंगाच्या द्वारे तुकोबरा या कलियुगाच्या आवडीचा महिमा नाही सांगतो. दृष्टांत दिला आपण त्रेतायुगातला अभंगाचं पहिलं चरण ऐका. तुकोबरा सांगतात, ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लनीची. पण दादव तुकोबरायला प्रश्न विचारला, तुकोबराय तुम्हाला काय माहिती भगवंताची आवड त्रेतायुगातली? त्याचं कारण असं आहे धनाजकर, आवड लक्षात येण्याकरता त्याला जीवनात संगत लागते. संगत घडल्याशिवाय आवड कळत. हे का मग मी तुमच्या गावाला पहिल्यांदाच आलो धनजकर, मला माहिती नाही तुम्हाला गायन आवडतं का चिंतन आवडतं का विनोद आवडतो, पण मी पुन्हा येईन. आता नाही म्हणणार, आता लक्षात आलं.
माझ्या लकडे बाबांना, माझ्या ढाले गुरुजींना, माझ्या अरुण बाबांना, माझ्या आसाराम बाबाला तुम्हाला त्यांची आवड तुम्हाला माहिती आहे, तुम्हालाही त्यांची आवड माहिती, कारण वेळोवेळी येतात ना, मी पहिल्यांदाच आलो. तसं तुकोबराला विचारलं, तुकोबराया तुम्हाला काय माहिती त्रेतायुगातल्या भगवंताची आवड लक्षात येण्याकरता मी दृष्टांत सांगतो बरं का, सिद्धांत करता दृष्टांत याच्याकरता सांगावं लागतं का सिद्धांत लक्षात येण्याकरता. संगत घडल्याशिवाय आवड कळत माय. तुमची लेक नांदायला गेली ना, बरं तुम्ही इथं नांदायला आल्या होत्या ना, आल्या, मग आल्याबरोबर माय तुम्हाला माहिती होतं का सासूला काय आवडतं, सासऱ्याला काय आवडतं, दिराला काय आवडतं, भायाला काय आवडतं, नाही ना. तुमची लेक नांदायला गेली, सिद्धांताकरता कधी गोडे बरं का, सिद्धांत मला संगती लावायची. लेक नांदायला गेली, 1 महिन्याचा त्या परिवाराशी संगत घडली, आता तिला माहेरी यायचं होतं, म्हणून हा गडी बसला गाडीवर. कोण? तिचा पती. आता त्याला कुठं जायचं होतं? सासरवाडीला. मग मला सांगा, माहेरातला आनंद आपल्याला का त्यांना? त्यांना. आपल्याला काय धनाचं राहिलं तरी सारखं, आणि सासरवाडीला गेलं तरी म्हणजे आपल्याला म्हणीप्रमाणे येडीला माहेर सारखं, सासरे सारखं. ती माहेरात गेल्याबरोबर सांगितलं, आई तू त्यांना स्वयंपाक करणार आहे बाई, तुझ्या जावई बापूला. हो ग माय, आता मी स्वयंपाक करणार, पण एक काम कर माय, त्यांना वांग्याची भाजी करू नको. का ग बाई? बाई त्यांना आवडत नाही माय. तिच्या आईनं सांगितलं, अगं तुला जेव्हा हे बघायला आले ना, तेव्हा मी यांना वांग्याचीच भाजी केली. अगं आई मला तेव्हा माहिती नव्हतं ना ग. आता 1 महिन्याची संगत घडली, आता आवड कळाली. तसं तुकोबाराला विचारलं, तुकोबारा तुम्हाला काय माहिती त्रेतायुगातल्या भगवंताची आवड? महाराज म्हणतात, जे जे झाले असे बंदुके ते गोळ्या भरून ठेवलेला आहे. बाबा नाही बोलायचं, सुटली. जे जे झाले येतो जातो आम्ही देवाची, तुका म्हणे का, म्हणून तुकोबारा त्रेतायुगातल्या भगवंताच्या आवडीचा महिमा सांगतात. आता आहे का? भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेला शबर, त्या शबराची कन्या शबरी, लहानची मोठी झाली, लग्नाच्या वयात आलेली शबरी, लग्न सोहळा जमला माय शबरीचा. आता आहे का? म्हणून बाप बाजार करण्याकरता गेला रे धनजकर, पण 1000 बोकड्याची दावण अशी दारामध्ये बांधली, आणि शबरीने विचारलं, बाबा ओ बाबा, ही मुकी प्राणी कशा करता आणली? शबरी तुला माहिती नाही का, तुझं लग्न आहे ना शबरी? आणि आलेली जी वऱ्हाडी मंडळी आहेत ना शबरी, त्या वऱ्हाडी मंडळीला जेवण म्हणून मेजवानी द्यायची शबरी. शबरीच्या डोळ्यातून पाणी आलं, माय माझ्या लग्नाकरता जर एवढं पाप होतं असेल तर लग्न करून काय उपयोगी? धनजकर मी तुम्हाला प्रश्न विचारणारे दादेव, कशाला घाबरली शबरी? बोला की पापाला. कशाला 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 ग माय? पापाला. आणि हे धनजकर, जीवनात 2च गोष्टीला घाबरा रे, एक पापाला घाबरा, आणि दुसरी गोष्ट आहे आमच्या काबड कष्ट करणाऱ्या बापाला घाबरा राजे. अरे जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ यशस्वी झाला, आणि जो आमच्या बापाला घाबरला त्याचा संसार सुखाचा झाला माझ्या राजा. पोरांना कष्टाचं जीवन असतं रे आपल्या बापाचं, कधीतरी जाणून घ्या आपल्या बापाला. तुकोबारांची भाषा सांगतो बरं का त्याला, मी बोगस नाही बोलणार. पोरांना आपण याच्याकरता आलो रे या मृत्यूलोकामध्ये, शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, आणि वाढवी महत्व वडिलांची. आपण मायबापाचं नाव घालवण्याकरता नाही आलो, वाढवण्याकरता आलो. तुकोबारांची भाषा. म्हणून पोरांनो, सुंदर मित्र करा रे जीवा भावाचा एक आपल्या जीवनामध्ये, जो मित्र कधी आयुष्याला धोका देणार नाही. एक वाक्य घरी घेऊन जा धनजकर पोरांनो, माझ्या जीव लागणं. 1000 मूर्खायचा हात आपल्या खांदे असल्यापेक्षा पोरांनो, ऐकताल ना, 1000 मूर्खायचा हात आपल्या खांदे असल्यापेक्षा पोरांनो, एका सज्जन मित्राचा हात जर आपल्या खांदे असेल ना, आपल्या आयुष्याला कधी एक जीवा भावाचा मित्र असावा आपल्या जीवनात. ऐका ग माझ्या बहिणीनो, एक जीवा भावाची मैत्रीण असावी ताई आपल्या जीवनात, जी मैत्रीण कधी आपल्या आयुष्याला धोका देणार नाही. आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते. अख्ख्या जगानं पाहिलं, केरला नावाची स्टोरी आहे, चित्रपट वाईट नाही. एकच पाकिस्तानी होती, एकच तिघींचा घात केला बरोबर. आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते. का तळमळीनं बोललो, आज मैत्रिणीच्या नादात पोरी सुद्धा मायबापाला धोका द्यायला लागल्यात. येणारा काळ एकदा वाईट येत चालला. सावधान, आम्ही कुठेतरी जागा झालं पाहिजे, घाबरलं पाहिजे पोरांनो. अरे तुम्ही 100-200 रुपये ज्याच्या टाकून यायची,
आणि गल्लीमध्ये चौकात आले 2-4 पोरांना तुम्हाला मारायचं आणि तुमच्या बापाला जर कळालं ना पोरं तुमच्या बापाला कधी बरं नाही वाटत राजे. ऐका ताई, एकुलता एक मुलगा होता बापाला, पण मुलीला पाहिलं का बापाला असं वाटायचं पांडुरंगा मी काय पापी बापी, मला मुलगी झाली असती तर किती आनंद झाला असता मला. देवाला नवस केला. गरीबाची हाईक सुद्धा देव ऐकतो बरं का दादा. म्हणून गोड मुलगी झाली बापाला. ताई, मुलीचा जन्म झाल्याबरोबर गावानं जन्माची पेढे वाटलेत पोरीच्या. ताई, आपल्या जीवनाला लय आनंद असतो आणि सगळ्यात आनंद आपल्या बापाला लय असतो ताई. आता आहे का, एक मुलगी एक मुलगा. आमच्या बापानं फक्त कष्ट करायचे आणि लेकाच्या लेकीच्या शाळेला खर्च करायचे. 10वीला गेली पोरगी, 12वीला गेली. आणि एक दिवस अनोळखी माणसानं सांगितलं, पाटील तुमची लेक का नाही, तुमची पोरगी का नाही एका पोराच्या मोटरसायकलवर जाताना दिसली मला. बापानं ऐकल्याबरोबर सांगितलं, ओ बोलू नका सावत्र माझ्या मुलीबद्दल, विश्वास आहे माझ्या पोरीवर माझा. ताई, आपला बापाचा लय विश्वास असतो ताई आपल्यावर. पण शिक्षण घेत असताना आमच्या बापाच्या जीवनातला विश्वासघात होईल असं कधी जीवनात चुकीचं पाऊल उतरायचं नाही. माझ्या ताईनं कधीच उचलायचं नाही. घ्या आमच्या बापाला कधीतरी समजून की आमचा बाप किती कष्टाचं जीवन जगतो. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा कला, ओटामंदी हसू जरी कनावा कला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड आय गडा उमगाया बापर. उमगाया लई अवघड आय गडा उमगाया बापर. उमगाया की आमच्या बापाला कधीतरी समजून पोरांना. अनोळखी माणसानं सांगितलं मुलीबद्दल, विश्वास नाही पटला ताई आपल्या बापाला. दुसऱ्या दिवशी पोरगी कॉलेजला गेली तर संध्याकाळी घरालाच नाही आली रे धनजकर. आपल्या पोरी सुद्धा लय डेरिंग बाजा झाल्या सध्या. रातोरात पोरगी डॉक्युमेंट करून आली, पहाट नाही झाली तर बापाच्या तोंडावशी कागदपत्र फेकून दिली. आणि पोरीने सांगितलं, बाबा लग्न करेल तर याच्याशी, नाही तर मरून जाईल. बापाच्या डोळ्यातून पाणी आलं माय. बापानं सांगितलं, हात जोडले पोरी समोर, सांगितलं, लेकी पोरी तुझा जन्म झाला तेव्हा गावात पेढे वाटले मायम्या तुझ्या जन्माची. आणि आता जर या समाजाला कळलं, या गावाला कळलं तर आता काय करणार मी. जाणून घ्या आमच्या बापाला कधीतरी. पोरीने सांगितलं, बाबा लग्न करेल त्याची क्षेत्र मरून जाईल. डोळ्यात देखत बापाच्या पोरगी निघून गेलीत. ए धनजगर, भगवान के दरबार में देर रे लेकिन अंधेर नाही. हा 10वा दिवस नाही उजाडला रे, एवढा तो मारायला लागला, आता प्यायला लागला. आता पोरीला पश्चाताप झाला. आता पश्चाताप करून काय उपयोग आहे. ही जुनी माणसं वेडी होती का ताई. आमच्या मनाने स्वतःने निर्णय घेतो म्हणजे काय. अगं ही जुनी माणसं अशी होती, गावात संबंध पाहायचा म्हणजे गावाला विचारायचे आधी कसा आहे तो परिवार, शेजारच्याला विचारायचं कसा आहे मुलगा. वेडी होती की जुनी माणसं. रात्री 12 वाजेपर्यंत पोरीला काठीनं मारलं. 12:30ला कंबरड्यात लात मारले. सांग जाय तुझ्या बापाला म्हणा तेवढी इस्टेट माझ्या नावावर कर. ऐका ताई, आता पहाटी पोरगी माहेरात आली बापाच्या घराला. मायबापाच्या घराजवळ आली तर मायबापाच्या दाराला टाळा लागलेला होता, कुलूप. आणि शेजारची चुलती ना झाडलोटच करत होती तिचीवाली चुलती. आणि म्हणून शेजारच्या काकूला विचारलं, काकू माझे आई वडील कुठे गेलेत काकू. ए पोरी, ज्या दिवशी त्या पोराच्या मोटरसायकलवर निघून गेली ना, तू हा रस्ता धरला आणि तुझ्या बापानं शेताचा रस्ता धरला. पोरी, बालपणामध्ये तुझ्या बापानं झाड लावलेलं होतं, मोठं झालेलं होतं. सण नाही झालं पोरी, तुझ्या बापाला एक दोर घेतला आणि त्याच लावलेल्या झाडाला तुझ्या बापानं फाशी घेऊन टाकली पोरी. मग काकू माझी आई कुठे आहे. आई पोरी बाप घराला येईना म्हणून आई पाहण्याकरता गेली तुझ्या बापाला.
तुझ्या बापानं फाशी घेतलेली पाहिली तर तुझ्या आईला पण नाही सहन झाली पोरी. दुसरा दोर तुझ्या आईनं पण घेतला आणि ज्या झाडाला बापानं फाशी घेतली दुसऱ्या पांडीला तुझ्या आईनं पण फाशी घेऊन टाकली पोरी. पोरीचा प्रश्न होता आता काकू काकू मग माझा सोन्यासारखा भाऊ कुठे आहेत काकू? आई पोरी अगं मायबाप घराला येणं म्हणून भाऊ पाहण्याकरता गेला तर मायबापानं फाशी घेतलेली पाहिली. नाही बरं वाटलं तुझ्या भावाला. औषधाची बाटली पडलेली होती का जवळच, ती औषधाची बाटली घेतली आणि घट घट पिऊन तुझा भाऊ सुद्धा मरून गेला पोरी. अरे आमच्या वागण्यामुळे आमच्या बोलण्यामुळे जर आमच्या मायबापाच्या जीवनाची बर्बादी होत असेल आमचं जीवन तरी काय कामाचं. विठ्ठल विठ्ठल. दोन गोष्टीला घाबरलाच पाहिजे, एक बाप आणि दुसरी आहे पाप. शबरी पापाला घाबरलीत राजीव. आगल्या दिवशी निर्णय घेतला या जन्माला येऊन जर पाप होत असेल तर हे संसार ही आनंद कशा करतात. निर्णय घेतला. आगल्या दिवशी निघून गेली पण देवाच्या प्राप्ती करता निघून गेली, भेटी करता. त्याला एक पवित्र साधूचा आश्रम लागला. त्या साधूचं नाव आहे मातंग ऋषी. त्या आश्रमात सेवा करायला लागली. सहजच एक दिवस गुरुदेवाने विचारलं काय ग पोरी काय नाव तुझं? गुरुदेव माझं नाव शबरी. कशा करता आली? गुरुदेव देवाच्या भेटी करता, देवाच्या भक्ती करता, साधने करता. सगळं इतिहास सांगितला. गुरुदेव माझ्या वडिलांनी लग्न सोहळा जमला, हजारो बोकड्याची दावण दाराशी बांधली, माझ्या दृष्टीला सहन नाही झाला. ते पाप कुठं बघणार म्हणल्याबरोबर गुरुदेवाने दंडवत केला शबरीला. ए शबरी भाग्यवाणी तू. परी तुझ्या बापाला कळलं नाही, माहिती तुला कळलं, तुला दंडवत करतो. हृदयातली तळमळ पाहिली. सांगितलं ए शबरी एक दिवस कौशल्या पुत्र दशरथ नंदन तुझ्या भेटीला येणारी पोरी. असा आशीर्वाद नेऊन दिला आणि चातुर्मास संपला आणि गुरुदेव निघून गेलेत. आता शबरी फक्त वाट बघू राहिली. कोही कैयो रे प्रभु आवन की मना आश्रमात या कधी रे राम बालपण गेलं अजून देव भेटला नाही, तारुण्य पण गेलं अजून देव भेटला नाही, म्हातार पण आलं शबरीचं. कधी कधी शबरीला हसायचे बरं का लोक. शबरीलाच काय आपल्याला सुद्धा हसतात दादा लोक. बालाजी महाराज एखाद्यानं जर माळ घातली ना काल्याच्या दिवशी तर गावामध्ये अशी काही डोमकावळे लोक राहतात. डोमकावळे लय खतरनाक जात. त्यांना पदवी गायनाचार्य नाही, मृदंगाचार्य नाही, मग कुचकाचार्य. लय खतरनाक, लय खतरनाक. कधीच माणसाला चांगलं म्हणणार नाही. अशा जातीपासून आपण बाजूला राहिलं पाहिजे दादा. तुकोबरायला हसायचे हो, ज्ञानोबरायला हसायचे ना. समाज आजच्या वारकऱ्याला कीर्तन करायला काय सोडील राजे हो. कधी कधी लोकांचा भ्रम आहे माळ घातली का जीवनात संकट आहे. आता एखादं म्हणतो अहो बाबा आम्ही माळ घातली हो तरी संकट आहे. समोरचा वाईट वागतो. अरे थोडासा उशीर थांबा त्याला भोगायचं अजून. आणि ज्याच्या जीवनामध्ये माळ आहे ना रे गळ्यात माळ, आणि ज्याच्या जीवनात संकट आहे ना आणि ज्याला संकटावर मात करता आली ना तो खरा वारकरी राजे हो. तो खरा वारकरी. हसायचे शबरीला, शबरीला हसायचे. ए पुरी कधी येतील प्रभू तुझ्या या झोपडीमध्ये या कुटियात. पण म्हणायची शबरी जब मेरे राम जी का पावन होगा शबरी के कुटिया जब मेरे राम जी का पावन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा शबरी के कुटिया का पावन
शबरी की कुटियो का पावन होगा म्हणायचे फक्त शबरी राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे झोपड़ी के बाग आज भूल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाग आज भूल जाएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे तो अंगना सजाओ दीप जला के दिवाली में सजाओ मेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे आली आता 22 जानेवारी जवळ बरं का धनाजकर मस्त पैकी आता आली आता 22 जानेवारी आता एकच हर घर में भी कहीं ना जय श्री बोलो जय श्री राम जय श्री जानेवारीला मस्तपैकी असं सेनाचा सडा टाका अंगणाशी सुंदर रांगोळी काढा एक ध्वज लावा घरावरती त्या दिवशी दिवाळी आपलीवाली मस्तपैकी 14 वर्षाचा वनवास संपला तेव्हा प्रभू अयोध्येत आले काही काळ गेल्याच्या नंतर आमच्या बऱ्याच भाविकांनी प्राणाची आहुती दिली आता आम्हाला न्याय मिळाला आता प्रभूचं आगमन होणार आहे मस्तपैकी 22 जानेवारीला आता आहे का तशी शबरी विनंती करायची राम आएंगे आएंगे राम आएंगे एक दिवस शबरीचं भाग्य उदयाला आलं आणि प्रभूचं आगमन झालं कुटियामध्ये बसलेली होती शबरी विचारलं आहे का कोणी कुटियामध्ये विचारलं कोण परिचय विचारला कौशल्या पुत्र दशरथनंदन प्रभू रामचंद्र नाव ऐकल्याबरोबर शबरी पळतच गेली प्रभूच्या चरणावर मस्तक टेकवलं माय एवढी रडली ग आयुष्यात रडलेली नव्हती शबरी एवढी रडली का प्रभूचे चरण धुतले तिच्या अश्रूने भूक लागलेली असेल प्रभूला पळत पळत गेली एक बोरीचं झाड होतं बोर तोडायचं आणि टोपलीत नाही टाकायचं माय मग आधी तोंडात टाकायचं आंबट लागलं का फेकून द्यायचं आणि गोड लागलं का टोपलीत टाकायचं सुंदर अशी टोपलीभर बोरे घेतली प्रभूच्या पुढे ठेवल्याबरोबर तुकोबराय भाव सांगता ऐका महिमा वडीची बोरे खाय बिल्लणीची विचारलं तुकोबराया ओ तुकोबराया असं काय दिलं शबरीनं काय दिलं महाराज म्हणतात जे द्यायचं ते प्रेम अभंगाचं दुसरं
थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तर याला महाराज म्हणतात तो प्रेमाचा भुकेला तुला प्रेमाचा दुष्काळ पोही सुद्धा देवाच फके मारी कोरडीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तर याला विठोबा हातवारी करा मस्त पैकी हात 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 बहुत बढिया मस्त एका तालात टाळी वाजवायची मस्त पैकी धनजकर वा ही तुमची टाळी थांबा थांबा अशी हातवरी करा मस्त पैकी हात 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 आपल्याला गोड संतांचं भजन करायचं पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे तुका म्हणे पापी जाती संताची अजपी एका तालात टाळी झाली पाहिजे एका कर्णाचा महाराज तालाती गाणारे तालाती वाजवणारे तालाती मग आपण तरी का बेतालात राहायचं एका तालात एका तालात एका तालात काय हा हा एक थांबा 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 अशा भुईमुंगा शेंगा पकडल्याने ना असं नाही असं नाही असं नाही असं हात 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 हरी असं 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 हा हा एक निवृत्तीनं न देव स्वप्न चेष्टा तवा थोडी तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला आमच्या महादेवराव भाऊनी सांगितलं बाबा तेवढा पिंगळा म्हण रे ठीक आहे नुसता पिंगळा ऐकू नका रे धनजकर नुसता पिंगळा ऐकू नका आपल्या जीवनाचं सोनं करणार आहे बरं का संताचा निरोप येतो पिंगळा ऐकण्या अगोदर नसेल गुरु ना ऐका पिंगळा ऐकण्याच्या अगोदर नसेल गुरु तर गुरु करा कारण धनजकर ज्याच्या जीवनात गुरु नाही त्याला गुरु करतो रे तो चांगले बोलू देत नाही त्याला ज्ञानोबरांचा पुरावा सांगतो श्री गुरु आस्थावाडी ज्ञानदेव म्हणे आत्ता उद्धरिलो गुरुच्या कृपेनं गळ्यामध्ये माळ असावी कंठी मिरवा व्रत करा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळार दही कनवळा वैष्णवांचा माळ आली की जीवनामध्ये भजन आलं पाहिजे तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर बोलणं जाळावे ते भजन असलं पाहिजे भजन नसेल तर महाराज म्हणतात पैशाचं श्रीमंतीचं काय थोरपणा चालायचं आहे गरिबी असू द्या पण भजन असलं पाहिजे तो या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस राजे वारी असली पाहिजे पंढरीचं ज्ञानोबरांची वारी झाली आता
संत निवृत्तीनाथ देवांची वारी आली, पौषवारी. सगळ्यांनी या मस्तपैकी बरं का त्र्यंबक नगरीला या मस्तपैकी. का हो महाराज, आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घातली, नाही भजन केलं, नाही वारी केली, तर आमच्या जीवनात काय जाणार आहे? नाथ बाबा म्हणतात राजेव गडे तुमचं नाही काय जाणार, तर आमचं काय जाणार आहे? पण पुढे धोका आहे बरं दादा, ऐकायचा तेवढा धोका. नाथ महाराज म्हणतात ऐका रे धनजगण, हे जरी नाही
छान वा. ऐका महिमा आवडीची गोरे काय बिल्लनीची थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला यथमती आता अवकाश. बोलण्याच्या गोमध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयाने माफ करा. करविली तैसी केली कटकट वाकुडे का नेट देव जाणे नातरी बालक बुबडा बोली का वाकुडा विचुका पावली ती चजुकरणी माऊली रिजी जीवी. माझे या दोन्ही मृदंग वादकांकरता या प्राणसख्यांकरता एकदा हृदयापासून जोरदार टाळी वाजवली असते. आदरणीय गुरुजी रामानंदजी महाराज ढाले, आदरणीय रवींद्रजी महाराज पवार, आदरणीय निवृत्ती गुरुजी लकडे गुरुजी, आदरणीय आमचे उद्धव महाराज, गोविंद महाराज, अनेक महाराज मंडळी आलेली त्या ठिकाणी एकदा या माझ्या माऊलींकरता या गुरुबंधूंकरता एकदा जोरदार टाळी. ज्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ ज्यांनी अन्नदानाची सेवा केली एकदा त्या दानशूर दात्यांकरता एकदा हृदयापासून जोरदार टाळी वाजवली असते. खूप खरं तर खूप गोड स्वागत आल्याच्या नंतर प्रत्येक असे गल्लीनं. खरं तर हा सण आहे तुमचावाला. संत येती घरा तोची दिवाळी दसरा, दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील. 7 दिवस तुमच्या गावाला खऱ्या अर्थाने ही दिवाळी आहे. कोणी नाही करतो एवढे दिवे नाही लावत कोणी. आज आमच्या काय ज्ञानोबांची कृपा असेल बरं. खरं तर आम्ही मधुकरीचं जीवन जगत असताना आम्हाला नव्हतं वाटत एवढं लोक एवढं साजरं करतील म्हणून. तेव्हा सायकल घ्यायची ऐपत नव्हती. मधुकरीला जात असताना विद्यार्थी अवस्था काही आगळी वेगळी असती. पण विश्वास ठेवा माझ्या ज्ञानोबावरती. माझे ज्ञानोबा आहे तुम्हाला कधी मोठं करून ठेवतील सांगता येणार नाही. विश्वास ठेवा मस्तपैकी. 7 दिवस तुमच्या गावाला श्रीमद भागवत कथा चालू आहेत. आदरणीय पूजनीय श्री शिवानंदजी महाराज शास्त्रीजींची कथा चालू आहे. आज 4था दिवस आहे ना आपला. अजून 3 दिवस राहिले. कथेचा आनंद सोडू नका. संसार बघा संसार काय मरेपर्यंतच करायचा आहे हो. पण हा आनंद पुन्हा पुन्हा नाही. शास्त्रीजी ह्या वर्षी कथा झाली म्हणजे पुन्हा कधीतरी सप्ताह पुढच्या वर्षी येणार आहे ना. आम्हाला देवावर विश्वास ठेवायचा आहे. लोकडेश्वरावरती सांगितलं महाराज येणारं संकट केवढं येऊ द्या आमच्या जीवनावरती. आमचा लोकडेश्वर भगवान हे सगळं दूर करून टाकतो आमचं. खरं तर तुम्ही गोदावरीच्या तीरावरती आहेत. भाग्यवाने गाड्या तुम्ही. आमच्या रवींद्र बाबाला विचारा गुरुजी आज आमच्या भागामध्ये काही परिसरात 50 किलोमीटरच्या अंतरावरती पाण्याचे टँकर झाले पिण्याकरता चालू. तुम्ही भाग्यवाने. तुम्हाला गोदावरी मातेनं कुशीत घेतलेले माझ्या राजांना काय कमी भाग्यवानेकडे तुम्ही. पुन्हा एकदा आजचा आलेल्या सेवेचा आयुष्य आदरणीय महादेवराव भाऊ यांच्या माध्यमातून गावकरी मंडळीच्या माध्यमातून माझ्या तरुण मित्रमंडळाच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग पुन्हा शब्द झालेली शिवा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. आणि जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. विठ्ठल जय जय.